हो ना. बस बाळा, बस बिट्टू, आता झाली ना तू फ्रेश होऊन, परत इथे फ्रेश होशील. तुझ्या मम्मीनी 2 चकल्या बनवल्या नाही, ते एवढी थकली आहे. आणि मी तर एवढ्या गेल्या आहे, हे एवढ्या चकल्या बनवल्यात मी, हे 2 चकल्या थकली आहे बाई. नीट करते. हाय मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे. कशा आहात तुम्ही सर्व एकदम मजेतच असाल. तर तुम्हाला माहितीच आहे की माझी तब्येत जरा बिघडलेली आहे, त्यामुळे मी काही शूट पण करत नाहीये. आणि शूट करत नाहीये त्यामुळे माझ्याकडे अजिबातच व्हिडिओ नव्हता. हा व्हिडिओ माझ्याकडे काढलेला होता, जो माझा अपलोड करायचा राहिला होता. चला म्हटलं हाच अपलोड करूया. हा व्हिडिओ मी शूट केला होता दिवाळीच्या 4-5 दिवसाच्या बहुतेक आधीचा. तर इथे सकाळी बिट्टू तयार झाली होती. बिट्टूच्या स्कूलमध्ये दिवाळी सेलिब्रेशन. माझं जे किचन मधलं काम आहे मी ते पूर्ण केलंय. पूर्ण म्हणजे वरण टाकले, वांगे बटाट्याची भाजी केली, टोमॅटो मेथीची चटणी. आणि मी किचनमध्ये आहे म्हटल्यानंतर जाऊची अजिबातही इच्छा किचनमध्ये यायची मला दिसत नाही आहे. नुसतं रेंगाळ काम सुरू आहे त्यांचं. मी तसं म्हटल्यानंतर जाऊ लगेच प्रकट झाल्या. बहुतेक भाऊजीने घाई केली असेल, कारण की भाऊजीचा टायमिंग झाला होता ड्युटीवर जायचा. ते म्हणत होते की मला पटकन टिफिनसाठी चपात्या बनवून दे. तर त्यांची तयारी सुरू होती तिकडे आणि भाऊजीची गडबड सुरू होती मागे, पटकन जायचा वेळ झाला. आणि माझी तयारी सुरू होती ते प्रमोशनचे व्हिडिओ बनवायचे, कारण की तुम्ही मेहनत कराल तर त्याचं फळ तुम्हाला मिळेल. आणि हे इन्फ्लुएन्सर होणं आणि ते व्हिडिओ प्रमोशन करणं हे काही सोपी गोष्ट नाही बरं का. जसं दिसते तसं नसते. ते नाही केलं प्रमोशन तर इथे बिट्टूचा पण टायमिंग झाला. मी चष्मा लावतच होती तर पिंपल्सला धक्का लागला. अर्धा जीव तसाच निघून गेला. त्यानंतर चेहऱ्याला स्टॉल बांधायला घेतला, मग त्याही पेक्षा मोठा पचका झाला. पुढे बघा. चेहऱ्याला स्टॉल बांधून मी निघाली बिट्टूला घ्यायला. बिट्टूच्या स्कूलमध्ये गेल्यानंतर त्यांची मस्त मस्ती सुरू होती. कोणी फ्रेंड सोबत खेळत होतं, कोणी फटाक्यांकडे. फुल एन्जॉय करत होती मुलं. सर्व झालं. तू इथे पहिला धने पुढे जिल, धना पुढे जिले सर्व झालंय. धने पुढे जिरा नाही ते. हा ब्लॉग अजिबातही स्किप करू नका, पूर्ण पहा. एवढी मज्जा येईल तुम्हाला. त्या दिवशी आम्ही फुल मज्जा केली. बस तू माझ्या कधी तर काम पे लग जाव. घरी आल्याबरोबर पहिला मी चकलीचं पीठ मळवायला घेतलं. इथे मी 2 पद्धतीने चकल्या बनवल्या, ते तुम्हाला पुढे सांगते. मी ना भाजणीची चकली बनवणार होती, तर त्याआधी मी पीठ डाळा वगैरे स्वच्छ करून पीठ दळून आणलं होतं. त्यानंतर यामध्ये मी थोडासा ओवा, हळद, जिरं, मीठ जे काही असते ते सर्व टाकलं. त्यानंतर गरम पाणी केलं, त्याचा एक उंडा मळून घेतला. नंतर त्याच्या मी चकल्या केल्या, पण त्याच्या चकल्या ना नंतर कडक झाल्या. कारण की भाजणीपासून तर चकलीपर्यंत ज्यांची मी रेसिपी बघितली होती मी त्यालाच फॉलो केलं होतं, पण माझी चकली अजिबात सॉफ्ट झाली. बरं झालं मी अशा पद्धतीने फक्त अर्धच पीठ मळून घेतलं होतं, अर्ध पीठ मी बाजूला ठेवलेलं. त्या पिठाच्या चकल्या मी माझ्या पद्धतीने करणार होती, जशा की मी दरवर्षी करते. दिवाळीच्या वेळेस पोलीस लोकांचा किती बंदोबस्त असतो माहितीच आहे. त्यामुळे जाऊबाईला सुद्धा सुट्टी मिळत नव्हती आणि मला मदतीला त्यांना वेळ पण मिळत नव्हता. पण आज म्हणाले मी थोडीशी तुला मदत करते. जाऊ मोबाईल घेऊन मोबाईलमध्ये बघत होत्या आणि मी इकडे काम करत होती. माझं तर लक्ष जाऊकडेच होतं की जाऊ किती टाइमपास करत आहे. आता कुठे थोडा वेळ मिळाला त्यातही यांचा टाइमपास सुरू आहे, त्यामुळे माझं रक्त खवळत होतं. पण काय करणार, जाऊ मोठ्या झाल्या ना. लहान मूल असतं ना तर 2-3 फटके तिथेच लावून दिले असते. मी माझ्या कामात एवढी व्यस्त होती की जाऊ इकडे मोबाईलमध्ये येऊन काय बडबड करत आहे याच्याकडे माझं लक्षच नव्हतं. आता बघा मसाला करून ठेवलाय. त्यावेळेस जर मला हे ऐकायला आलं असतं की जाऊन मला पागल म्हटलं तर तोच कोपर त्यांच्या तोंडावरती चमकवला असता. तेल का कोणत्याही मला लावलं, साच्यासाठी तेल लावलं सांगितलं. त्या याला पण लाव. मला जमत नाही कसं करता. मी तर जन्म झाला ना हेच काम करून आले माझ्या आईच्या पोटात. तू इकडे ये का, एकच मिनिट इकडे ये. तुझ्याशी खूप बोलायचं आहे मला अर्जंट. तुला काम करून बाकीच्या अर्जंट कामं कुठेच येते आज. काय रोजचीच काम आहे. हो का, रोज तू चकल्या बनवते का? रोज दिवाळी असते का तुझ्या घरी?
बापरे केवढी मोठी आहे ती. बसवेल खूप हात दुखत आहे. एवढीच बस झाली. कोण नाही खात एवढ्या मोठ्या मोठ्या. खूप हे की भारी पालक खूप छान वाटते. थांब चिटकून तर दे. टाकत असतात तुम्ही. तुकडे पडत तू मग ठेवत नाही जाग्यावर. त्यानंतर सुरू झालं आमचं हे चकल्या बनवायचं काम. जास्त तर चकल्या मीच बनवल्या आणि पुढे ज्या वेळेस जाऊबाई चकल्या करत होत्या त्यावेळेस त्यांची खूप मज्जा आली. जाऊचं काम होतं तळण काढायचं आणि त्या आज काही घरी नव्हत्या, त्या ड्युटीवरच होत्या. त्यांना कधीही फोन आला असता आणि त्यांना ड्युटीवर जावं लागलं असतं आणि पुढे तसंच झालं. कहा जा रे तुम? एक तर तळणही नाही काढलं, काहीच नाही. तिथे का जाऊन जाऊन वापस येणार का 2 मिनिटात? तुझी सांगत आहेस. गेल्या आमच्या जाऊबाई कशाही मदतीला होत्या. कालही तसंच, आजही तसंच. त्या तिकडे तयारीच करत होत्या. मी तोपर्यंत चकल्या बनवल्या आणि तळणही काढलं. आता कोणाला माझी कदर, मी सर्दी खोक खोक करो नाही तो कोक करो. सही पकड़े हैं. छोड़ के ऐसे हाल में जो तुम जाओगे, सच कहता हूँ जान बहुत पछताओगे. परदेसी मेरे यारा, लाडू के वक्त भी वैसा ही किया. गाणं चेंज झालं आहे. परदेसी मेरे यारा, भूल न जाना, भूल न जाना. ओ हो, हर पल मेरी याद तुम्हें तड़पाएगी. मग जेवढा मी कणिक मळवला होता त्या सर्व कणिकाच्या मी बसल्या बसल्या चकल्या करून घेतल्या. बिट्टूही तिथे आली, थोडीशी मदत करत होती मला. अवघड आहे रे बाबा 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 बाबा. काय चकली चकली. किती दम लावावं लागत आहे याला. बापरे, हात लाल झाले रे बाबा माझे. अजून तर एवढा बाकी आहे. एवढा होईपर्यंत माझ्या हाताचे तुकडे पडून जातील बहुतेक. मला असं वाटलं की जाऊ लवकर येणारच नाही ड्युटीला गेल्या, तर जाऊ गेल्या. थोड्या वेळ त्यांनी ड्युटी गेली, परत घरी आल्या. आल्याबरोबर इथे माझ्या मदतीला पण लागल्या. हो ना, बस बाळा, बस बिट्टू, आत्ताच आली ना तू फ्रेश होऊन, परत इथे फ्रेश होशील. तुझ्या मम्मीनी 2 चकल्या बनवल्या नाही तर एवढी थकली आहे. आणि मी तर एवढ्या गेल्या आहे. हे एवढ्या चकल्या बनवल्यात मी. या 2 चकल्या थकली आहे बाई. नीट करते. बघता बघता दुपार झाली. मिस्टर पण घरी आले. बाहेरची कॅन आतमध्ये घेतली. आता त्यांचं सर्व लक्ष चकलीकडेच होतं, कारण की चकली त्यांची सर्वात फेवरेट आहे फराळमधली. जाऊ म्हणाल्या की एक काम कर, मी इथे बसल्या बसल्या चकल्या बनवते, तू तळण काढून घे. बोललात का आपण? तर इथे मी 2 पद्धतीने बनवत आहे. ही ज्या पहिल्या चकल्या बनवल्या त्या थोड्या कडक झाल्यात. थोड्या म्हणजे आपल्यासारखे माणसं खाऊ शकतात, पण जर का ज्याला डाळ वगैरे नसल्या त्यांच्यासाठी थोडा कडक झाल्या. आता मी दुसरी पद्धत करते, ती म्हणजे उकडून, यामध्ये सर्व साहित्य टाकलंय ते उकडून घेणार आणि हे पीठ आहे त्यामध्ये एकत्र करून घेईल आणि मग त्याचा गोळा तयार करेल. आता त्या पद्धतीने बघूया आपण की त्या कडक होतात की नाही. एवढ्या मी बनवल्या, एवढा आहाचा आवाज आला नाही. अरे भगवंतालाच बोलू. भगवंता नसते तर आपल्यालाच करावं लागत असते. हो, सर्व एकत्र मिक्स करून टाकलंय. आता या उकडीमध्ये टाकले.
आता खाली बसून चकल्या मी बनवत होती आणि जाऊबाई तळून काढत होत्या. दुसऱ्या जे चकल्या बनवल्या, ज्या पद्धतीने मी बनवल्या त्या चकल्या एवढ्या खुसखुशीत झाल्यात, म्हणजे ज्यांना दात असतील ते पण खाऊ शकतील आणि ज्यांना दात नसेल ते पण खाऊ शकतील आरामात. अशी खुसखुशीत झाली. आधी जी बनवली तेवढी खुसखुशीत झाली नव्हती. आपल्यासारखे दात असलेल्या माणसं खाऊ शकतात, पण ज्यांना डाळ नसते ते नाही खाऊ शकत. पण ही वाली एकदम मस्त. तुम्हाला जर करायची असेल चकली किंवा तुम्ही करत असाल तर या पद्धतीने नक्की करा. खरंच खूप खुसखुशीत होते. आता मी आली आहे जरा रूममध्ये एडिटिंग करायला. जाऊ आहे तिथे तळून काढतात, कारण मी सर्व चकल्या त्यांना बनवून दिल्या. जो परत चावंडा बनवला होता त्याच्या चकल्या बनवून तुम्ही माझ्या चेहऱ्याची हालत बघू शकता. अर्धी आजारी झाल्यासारखी. सध्या मी किती वर्षापासून आजारी आहे असं वाटत असेल ना माझ्या चेहऱ्याकडे बघून. मला तरी वाटत आहे पूर्ण थकलाय माझा चेहरा. आतापर्यंत तर मी 5 ते 6 आता एडिटिंग केली. आता उठली आहे, जाऊन म्हटलं चहा ठेवा, कारण त्यांना सुद्धा नाईट ड्युटीला जायचे. आता स्वयंपाकाची तयारी. एक दुःख खतम नाही होता है, दुसरा उमल आता है रे माँ. तिथे कांदे सुकून जे तू मेहनत केली ना ते आणि ही बाई एवढी बेकार आहे. माधुरी तो माझा नवरा कमी होता की तू आता एक अल्लारम लावते. माधुरी आता मी दंग टाकला तर तिथं मला असं वाटत इथून उठून येऊन तुझ्या तोंडावर एक मुक्का मारो. सर्व फेकून दे सर्व. हो माहितीये मला, ते खराब झाले तिथं. माधुरी तेरा जवाब दे. एकदम एक नंबर झाला. त्या दुसऱ्या बनवलं मी. तुम्ही ते पाणी का टाकलंय? आवाज येतो सगळं करून एवढा करून झाला. ज्या पहिल्या बनवल्यात त्या एवढा खुसखुशीत झालेला नाही, म्हणजे दुसऱ्या बनवल्या एक नंबर. तुझी कंबर. अरे वाह, ये फटाकडे कोण आहे? चला फ्रेश होते जरा. देते का माझं फेस वॉश करून? नाही ती एवढी सेवा नको, फक्त फेस वॉश करून दिलं तरी खूप होईल. बड माझी नाही बरं, जाऊची घेतल्या बाबा चकल्या भरायला. अंदाजे 2 किलोच्या चकल्या आहेत, जे 4 किलो झाल्या जास्त. इथे बिट्टूचं जेवण आणि माझं चहा, दोघींचं 2 काम एकत्र सुरू आहे. स्वयंपाक करून लगेच जाऊन इथे जेवायला घेतलं. मला आवाज सुद्धा दिला नाही. मीच का मागे राहू, मी पण जेवण करून घेते. गवाराची भाजी माझी एकदम फेवरेट. अर्ध्या उचलून ठेवा. दिवाळी, हॅपी दिवाळी असंच ते अंगावर फेकून. शी नको, धुवून घे जा. मम्मीला कर हॅपी दिवाळी, लाव तिच्या अंगाला. काय केलं? हो. तर इथे आम्ही 2 कोल्ह्या रिकाम्या आलो होतो जाऊला त्रास द्यायला. जाऊची इथे तयारी झाली होती, कारण की होती आज त्यांची नाईट ड्युटी. त्यानंतर मी गेली होती बाहेर, मला थोडंसं काम होतं बाहेर. काय झालं? आले ना मी. बापरे बाबा एवढा रळ कशासाठी? एवढा रळ मी पाहिजे नको तर खूप रडते. नाही पाहिजे, तू मला नाही पाहिजे. माझं बेकर रडून म्हणजे शोना.